तुमच्या घराला रंग देताय तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. घराच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी खरं समाधान मिळतं ते आपल्या स्वतःच्या घरात. प्रगतीचा मार्ग घरापासूनच सुरू होतो. त्यामुळे जर वास्तुशास्त्राच्या नियमांना अनुसरून असतील तुमच्या घरातील रंग तर तुम्हाला मिळेल दुप्पट सुख, तसेच समाधानासोबतच तुमची प्रगती होईल. चला तर मग आपण घेऊयात कोणते रंग आहे जे तुमच्या घराला सुखद बदल घडवून आणू शकतात. तर तुमच्या बेडरूमसाठी कोणता खास कलर आहे ते पाहूया. रंग हे ऊर्जेचे प्रसारक असतात. तसेच वास्तुशास्त्रानुसार रंग तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही प्रभाव पाडतात. त्यामुळे मास्टर बेडरूमला असायला हवा निळा रंग. निळा रंग हा व्यक्तीला सुखी ठेवतो आणि स्वास्थ्य प्रदान करतो. त्यामुळे बेडरूमला कायम निळा रंग असावा. वास्तुशास्त्रानुसार गेस्ट रूमला नेहमी पांढरा रंग द्यावा, कारण पांढरा रंग हा पवित्र, विद्या आणि शांतीचं प्रतीक मानला जातो. तसेच या रंगाचा प्रभाव पडताच माणसाचे चित्त शांत होऊन जाते. तसेच विचार करण्याच्या क्षमतेमध्येही विकास होतो. त्यामुळे नेहमी गेस्ट रूमला पांढरा कलर म्हणजे व्हाईट कलर द्यावा. ज्याप्रमाणे आपण खाल्लेल्या अन्नाचा परिणाम आपल्या मनावर होतो, त्याचप्रमाणे रंगही आपल्या मनावर परिणाम करत असतात. म्हणून स्वयंपाकघरातील रंगही असा असावा जो आपल्या मनाला प्रसन्न ठेवेल. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार किचनला हा नारंगी कलर म्हणजेच केशरी कलर किंवा लाल रंग म्हणजेच तांबडा रंग असणे तुम्हाला लाभदायक ठरू शकते व तो रंग खूप प्रभावशाली ठरू शकतो तुमच्या आयुष्यासाठी, ज्याने तुमचे मन कायम आनंदी राहील, तुम्ही कायम प्रसन्न राहाल घरामध्ये. यासाठी नेहमी नारंगी किंवा लाल रंगच किचनला देणे योग्य ठरेल. तसेच वास्तुशास्त्रानुसार बाथरूम हा घरातील एक महत्त्वाचा भाग असतो, ज्याकडे आपण लक्ष न दिल्यास नकारात्मक ऊर्जा जास्त होऊ शकते व जोर धरू शकते. त्यामुळं हेच कारण आहे की ज्यामुळे रात्रीच्या वेळी बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवू नये असे सांगितले जाते बऱ्याच ठिकाणी. हेच रिझन आहे, कारण बाथरूममधून नकारात्मक ऊर्जा येऊ शकते त्यासाठी. त्यामुळे बाथरूमला नेहमी सफेद रंग द्यावा म्हणजेच पांढरा कलर द्यावा, ज्यामुळे तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार राहील. व लक्षात ठेवा आहे की जर तुम्ही बाथरूममध्ये लाद्या बसवण्याचा विचार करत असाल तर त्यातही सफेद रंग अधिक असावा, तुम्हाला तो नेहमी लाभदायक ठरू शकतो व नकारात्मक ऊर्जेपासून वाचू शकता. तसेच घरातील हॉल ही एक अशी जागा आहे जिथे घरातील सर्व सदस्य एकत्रितपणे काही काळ घालवत असतात. त्यामुळे जिथे असा रंग असावा ज्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होत राहील. त्यामुळे वास्तुशास्त्र सांगते की हॉलला नेहमी पिवळा रंग द्यावा. पिवळा रंग द्यावा. हा रंग आनंदाचा मानला जातो. त्याच कारणाने पूजा अर्चा करताना विशेष करून पिवळ्या रंगाचा वापर केला जातो. त्यामुळे जास्त करून पॉसिबिलिटी अशी असावी की पिवळाच रंग हॉलमध्ये असावा, ज्यामुळे तुम्हाला घरामध्ये आनंदाचं वातावरण राहू शकतं. तसेच सूर्याचा पण प्रभाव पडू शकतो. तर हे आहेत आपले घराला रंग देण्याची पद्धती. तर आपण हे रंग दिल्याने तुमचे आयुष्य तुम्ही बदलू शकता, जास्तीत जास्त लाभ मिळवू शकता. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.